भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थांबा, हा व्हिडिओ स्किप करण्याआधी एकदा स्वतःला विचारा, जर खरंच तुमचं आयुष्य बदलण्याची वेळ आली असेल आणि तुम्ही ती संधी दुर्लक्ष केली तर. कारण पुढचे काही क्षण तुम्हाला तुमच्याच आयुष्याबद्दल अशी गोष्ट सांगणार आहेत जी तुम्ही आजवर कधी ऐकली नसेल. मेष राशीबद्दल आज जे उघड होणार आहे ते फक्त राशी भविष्य नाही, तर एक असा संकेत आहे जो तुमच्या आतल्या शक्तीला जाग करू शकतो. ज्यांनी तुम्हाला कधी हलकं घेतलं, जे तुम्हाला समजून घेत नाहीत, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण इथे सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय ठरू शकते. तयार आहात का तुम्ही ते ऐकायला, जे तुमचं सगळं चित्र बदलून टाकू शकतं? मेष राशी, आयुष्याचा गेम बदलणार. ज्यांनी दुर्लक्ष केलं तेच आता लक्ष देणार. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ साधा नाही, हा टर्निंग पॉइंट आहे. आतापर्यंत जे काही अडथळे आले, ज्या लोकांनी तुमची कदर केली नाही, ज्यांनी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं, त्याच लोकांना आता तुमचं खरं रूप दिसणार आहे. तुमच्यातली जिद्द, धडाडी आणि आत्मविश्वास हळूहळू बाहेर येत आहे आणि याच गोष्टी तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहेत. गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं असेल. कधी नशीब साथ देत नव्हतं, कधी लोकांनी चुकीचं समजलं, तर कधी मेहनतीला योग्य फळ मिळालं नाही. पण आता परिस्थिती उलटी फिरत आहे. जे अडथळे होते ते तुमच्या यशाचं कारण बनणार आहेत. तुमच्या निर्णयांमध्ये एक वेगळी स्पष्टता येईल आणि तुम्ही घेतलेले पाऊल थेट यशाकडे नेणारे असतील. करिअरच्या बाबतीत मोठा बदल दिसतोय. काही लोकांना नवीन संधी मिळतील, तर काहींना जुने प्रयत्न अचानक फळ देताना दिसतील. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवून शांतपणे मेहनत करत होते, त्यांना आता ओळख मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुधारणाही हळूहळू सुरू होईल. अचानक मोठा पैसा नाही, पण स्थिरता नक्की मिळेल. नातेसंबंधांमध्येही एक वेगळीच घडामोड होणार आहे. जे लोक खरे आहेत ते तुमच्यासोबत राहतील आणि जे फक्त वेळ घालवत होते ते आपोआप दूर जातील. त्यामुळे थोडं एकटेपण जाणवेल, पण हाच एकटेपणा तुम्हाला मजबूत करणार आहे. तुमच्या आयुष्यात आता फक्त खरे आणि प्रामाणिक लोकच उरणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजणं थांबवणार आहात. आतापर्यंत तुम्ही इतरांना खुश करण्यासाठी स्वतःला बाजूला ठेवत होता, पण आता तुमचा फोकस स्वतःवर असेल. स्वतःची किंमत ओळखून पुढे जाणं हीच तुमची खरी ताकद ठरणार आहे. हा काळ तुम्हाला एक शिकवण देतो. ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. तुमचं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. पुढील टप्प्यात मेष राशीच्या आयुष्यात वेग, धैर्य आणि निर्णय क्षमता यांचा अनोखा संगम दिसेल. काही गोष्टी तुम्हाला अचानक समजायला लागतील. ज्या आधी गोंधळ वाटत होत्या त्या आता अगदी स्पष्ट दिसतील. तुमच्या विचारांमध्ये एक प्रखर फोकस येईल, ज्यामुळे तुम्ही वेळ वाया घालवणं थांबवून थेट कामावर लक्ष केंद्रित कराल. याच काळात तुम्हाला तुमचं खरे ध्येय काय आहे याची जाणीव होईल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एक वेगळीच ओळख निर्माण होण्याची चिन्ह आहेत. काही लोकांना अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते, जी सुरुवातीला अवघड वाटेल, पण नंतर तीच तुमच्या प्रगतीचा पाया बनेल. ज्यांनी स्वतःवर गुंतवणूक केली आहे, नवीन स्किल्स शिकले, वेळ दिला, त्यांना आता त्याचा फायदा मिळताना दिसेल. स्पर्धा जरी वाढली तरी तुम्ही तुमच्या वेगळेपणामुळे उठून दिसाल. आर्थिक बाबतीत एक महत्त्वाची जाणीव होईल. पैसा फक्त कमवायचा नसतो, तर योग्य ठिकाणी वापरायचाही असतो. काही चुकीचे खर्च थांबतील आणि बचत करण्याची सवय लागेल. एखादा छोटा इन्व्हेस्टमेंट किंवा साईड इन्कमचा विचार तुमच्यासाठी पुढे मोठं रूप घेऊ शकतो. पैशाबाबत घेतलेले निर्णय आता जास्त प्रॅक्टिकल असतील. कुटुंब आणि घरगुती आयुष्यातही काही बदल जाणवतील. काही जुन्या गोष्टी मिटतील, गैरसमज दूर होतील. तुमचं बोलणं आणि वागणं अधिक प्रगल्भ होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. एखाद्या व्यक्तीसोबत असलेले तणावपूर्वक नातं हळूहळू सुधारू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. तुमच्या मनात आधीपेक्षा जास्त स्थिरता येईल. अनावश्यक चिंता, भीती किंवा शंका हळूहळू कमी होतील. तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकाल आणि हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरेल. या काळात तुम्हाला काही वेळा एकटे निर्णय घ्यावे लागतील, पण तेच निर्णय पुढे तुमचं आयुष्य वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.
एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्यात एक नैसर्गिक नेतृत्व गुण जागृत होते. लोक तुमचं ऐकायला लागतील, तुमचं मत महत्त्वाचं वाटेल, त्यामुळे जबाबदारीही वाढेल. चुकीच्या लोकांपासून दूर राहणं आणि योग्य लोकांची निवड करणं खूप गरजेचं ठरेल. हा काळ तुम्हाला बदलायला भाग पाडणार नाही, तर तुम्हाला स्वतःहून बदल घडवायला प्रवृत्त करेल. आणि एकदा तुम्ही तो निर्णय घेतला की मागे वळून पाहण्याची गरजच उरणार नाही. या पुढच्या टप्प्यात मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक खोल अंतर्गत बदल सुरू होईल. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसेल, पण आतून तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असेल. तुम्ही प्रत्येक गोष्ट भावनेवर नाही, तर समजूतदारपणावर मोजायला सुरुवात कराल. यामुळे आधी ज्या गोष्टींनी तुम्हाला पटकन राग येत होता, त्या आता तुम्ही शांतपणे हाताळाल. तुमच्यात एक वेगळी सहनशक्ती निर्माण होईल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही हार मानणार नाही. उलट त्या परिस्थितीला कसं आपल्याला फायद्यात बदलायचं हे तुम्हाला कळायला लागेल. हीच तुमची खरी जिंक ठरेल. आयुष्यात काही गोष्टी अचानक थांबतील किंवा प्लॅन बदलतील, पण ते तुमच्यासाठी नुकसानकारक नसून पुढील मोठ्या संधीसाठी जागा तयार करणारे असेल. या काळात तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, जे सुरुवातीला साधे वाटतील, पण पुढे जाऊन तेच तुमच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील. प्रत्येक ओळख लगेच स्वीकारू नका. थोडा वेळ द्या, लोकांना समजून घ्या. योग्य व्यक्ती निवडण्याची तुमची क्षमता वाढेल आणि त्यामुळे चुकीच्या संगतीपासून तुम्ही आपोआप दूर राहाल. स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज तुम्हाला तीव्रपणे जाणवेल. सतत धावपळ करण्यापेक्षा थोडा थांबून स्वतःकडे बघण्याची सवय लागेल. या शांत वेळेत तुम्हाला अनेक उत्तरे सापडतील, जी बाहेर कुठेही मिळाली नसती. तुमच्या मनात असलेली एखादी जुनी इच्छा किंवा स्वप्न पुन्हा जागं होऊ शकतं आणि यावेळी तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न कराल. तुमच्या निर्णयांमध्ये एक प्रकारची निडरता येईल. काही काय होईल या विचारांपेक्षा मी करून दाखवेन हा आत्मविश्वास जास्त मजबूत होईल. यामुळे काही धाडसी पावले उचलली जातील, जी सुरुवातीला रिस्की वाटतील, पण पुढे जाऊन त्याच निर्णयांमुळे तुमची ओळख वेगळी निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीतही तुम्ही जागरूक व्हायला सुरुवात कराल. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या सवयी सोडण्याचा निर्णय घेऊ शकता, ज्या तुमच्या प्रगतीत अडथळा आणत होत्या. हळूहळू तुमची दिनचर्या अधिक शिस्तबद्ध होईल आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कामगिरीवर दिसेल. या काळात एक गोष्ट स्पष्ट होईल, तुमचं आयुष्य इतरांच्या मतांवर नाही, तर तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर चालणारं आहे. लोक काय म्हणतील याची चिंता कमी होईल आणि तुम्ही स्वतःसाठी योग्य वाटतं तेच कराल. ही स्वातंत्र्याची भावना तुम्हाला आतून खूप मजबूत करेल. शेवटी हा काळ तुम्हाला एक नवी ओळख देणार आहे, जी फक्त इतरांना दिसणार नाही, तर तुम्हालाही स्वतःबद्दल अभिमान वाटेल अशी असेल. तुमच्या आयुष्यातील हा टप्पा शांतपणे सुरू होईल, पण त्याचा परिणाम खूप मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा असेल. या पुढच्या काळात मेष राशीच्या व्यक्तीमध्ये एक वेगळीच आकर्षण शक्ती निर्माण होताना दिसेल. लोक तुमच्याकडे फक्त तुमच्या कामासाठी नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्वासाठीही आकर्षित होतील. तुमच्या बोलण्यात वजन येईल आणि तुमचं साधं वाक्यही लोकांसाठी प्रेरणादायक ठरेल. हे सगळं नैसर्गिकपणे घडेल. तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करावं लागणार नाही. काही जुन्या अपूर्ण गोष्टी अचानक पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. ज्या कामांना तुम्ही कधी हे आता होणार नाही म्हणून सोडलं होतं, त्याच गोष्टी पुन्हा तुमच्या समोर येतील. पण यावेळी परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे भूतकाळात अडकून न राहता नवीन दृष्टिकोनाने त्या संधीकडे पाहणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. या टप्प्यात तुम्हाला तुमच्या वेळेची खरी किंमत समजेल. कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टींना नाही, याचा स्पष्ट फरक तुम्ही ओळखू लागाल. अनावश्यक लोक, निरर्थक चर्चा आणि वेळ वाया घालवणाऱ्या सवयी यांच्यापासून तुम्ही स्वतःहून दूर व्हाल. यामुळे तुमचं लक्ष जिथे असायला हवं तिथेच राहील. भावनिक पातळीवर एक मोठा बदल घडेल. तुम्ही आधीसारखे पटकन कुणावर विश्वास ठेवणार नाही, पण जेव्हा ठेवणार तेव्हा पूर्ण मनाने ठेवणार. यामुळे तुमचे नातेसंबंध कमी असतील, पण खूप मजबूत आणि खरे असतील. एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं नातं अचानक अधिक खोल आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. काही लोकांसाठी हा काळ प्रवास किंवा स्थान बदलाचा संकेत देतो. कामाच्या निमित्ताने किंवा वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. हा बदल सुरुवातीला अनिश्चित वाटेल,
पण पुढे जाऊन तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आणि तुमच्या विचार विश्वालाही नवीन दिशा देईल. तुमच्या हात दडलेली सर्जनशीलता देखील आता बाहेर येईल. लेखन, संगीत, कला किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्हाला अचानक रुची वाटू शकते. ही केवळ छंद म्हणून सुरू होणारी गोष्ट पुढे जाऊन तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते. या काळात एक गोष्ट लक्षात येईल, तुम्ही कोणावरही अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं राहणं पसंत कराल. ही स्वावलंबनाची भावना तुम्हाला वेगळ्या स्तरावर नेईल. लोक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील आणि तुम्हीही त्यांना योग्य दिशा दाखवू शकाल. अखेर हा टप्पा तुमच्या आयुष्यात शांतपणे क्रांती घडवणारा आहे. मोठे बदल गाजावाजा न करता घडतील, पण त्यांचा प्रभाव खूप खोल आणि दीर्घकाळ टिकणारा असेल. तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने वळेल, जिथे तुम्ही स्वतःच्या नियमांनुसार जगत असाल आणि प्रत्येक निर्णयामागे तुमचा ठाम आत्मविश्वास उभा असेल. या पुढील प्रवासात मेष राशीच्या आयुष्यात एक वेगळीच टायमिंग बसू लागेल. आधी जे काही उशिरा घडत होतं किंवा चुकीच्या वेळेला होत होतं, ते आता योग्य क्षणी घडायला लागेल. तुम्ही घेतलेले निर्णय आणि बाहेरून मिळणाऱ्या संधी यांच्यात एक अचूक जुळवाजुळव तयार होईल. त्यामुळे प्रयत्न आणि परिणाम यामधलं अंतर कमी होत जाईल. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अचानक स्पष्ट होण्याचा काळ सुरू आहे. एखादी व्यक्ती खरंच तुमच्या बाजूची आहे की फक्त परिस्थितीनुसार वागत आहे, हे तुम्हाला सहज ओळखू येईल. ही ओळख तुम्हाला मोठ्या चुका टाळायला मदत करेल. याचबरोबर तुमच्या मनातल्या अनेक शंका हळूहळू संपतील आणि तुम्ही निर्णय घेताना दुविधेत अडकणार नाही. या टप्प्यात तुमची काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली दिसेल. आधी जिथे तुम्ही सर्व काही एकट्याने करण्याचा प्रयत्न करत होता, तिथे आता योग्य ठिकाणी मदत घेणं आणि योग्य लोकांवर जबाबदारी सोपवणं तुम्हाला जमेल. यामुळे तुमचं काम जलद आणि अधिक प्रभावी होईल. टीमवर्क किंवा सहकार्याचा फायदा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास आता शांत पण खूप खोल पातळीवर रुजेल. मोठमोठ्या घोषणा करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमची कृतीच तुमची ओळख बनवेल. लोक तुमच्याकडे पाहून हे काहीतरी वेगळं करत आहेत असं म्हणतील आणि हीच तुमची खरी ताकद ठरेल. या काळात काही गोष्टी तुमच्या हातातून जाऊ शकतात, पण त्या गोष्टी टिकून राहिल्या असल्या तरी त्यातून पुढे काही विशेष घडलं नसतं. त्यामुळे जे दूर होतंय ते तुमच्यासाठी जागा मोकळी करत आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. नवीन गोष्टी, नवीन दिशा आणि नवीन विचार यांना जागा मिळवण्यासाठी जुनं सोडणं गरजेचं ठरेल. तुमच्या आयुष्यात एक शांत प्रगती दिसेल. मोठ्या आवाजात किंवा अचानक मोठं काही घडणार नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या बदलांमुळे तुमचं आयुष्य हळूहळू वरच्या स्तरावर जात राहील. हीच स्थिर आणि टिकणारी प्रगती असेल, जी पुढे जाऊन मोठा फरक निर्माण करेल. तुमचं मन आता बाहेरच्या गोंधळापेक्षा आतल्या शांततेकडे जास्त ओढलं जाईल. तुम्हाला स्वतःसोबत वेळ घालवणं, विचार करणं आणि स्वतःला समजून घेणं आवडू लागेल. यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय अधिक परिपक्व आणि दीर्घकालीन फायद्याचे ठरतील. शेवटी हा काळ तुम्हाला एक महत्त्वाची जाणीव करून देईल. तुम्ही जिथे आहात तेच योग्य ठिकाण आहे आणि जिथे पोहोचायचं आहे तिकडे जाण्याचा मार्ग आता स्पष्ट दिसतोय. ही स्पष्टता आणि स्थिरता मिळाल्यावर तुमचं पुढचं प्रत्येक पाऊल अधिक खात्रीशीर आणि प्रभावी ठरेल. या पुढील टप्प्यात मेष राशीच्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ अधिक ठळक होईल. तुम्ही इतरांप्रमाणे चालण्यापेक्षा स्वतःचा वेगळा मार्ग निवडण्याची हिंमत दाखवाल. लोक काय करत आहेत यापेक्षा तुम्हाला काय योग्य वाटतं यावर तुमचं लक्ष केंद्रित होईल. त्यामुळे तुमच्या कामात आणि निर्णयांमध्ये एक वेगळी छाप दिसू लागेल. या काळात तुमचं निरीक्षण शक्ती खूप तीव्र होईल. कोणती संधी खऱ्या अर्थाने उपयोगाची आहे आणि कोणती फक्त वेळ वाया घालवणारी आहे, हे तुम्ही पटकन ओळखाल. त्यामुळे चुकीच्या दिशेला जाणं थांबेल आणि योग्य मार्गावर सातत्याने चालता येईल. अनेकांना जिथे गोंधळ वाटतो तिथे तुम्हाला स्पष्ट दिशा दिसेल. तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा येईल, जिथे तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. हे निर्णय भावनिकदृष्ट्या थोडे कठीण असतील, पण त्यांचा परिणाम तुमच्या भविष्यासाठी खूप सकारात्मक असेल. काही गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद तुमच्यात येईल आणि हाच बदल तुमच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंती सोडवेल. या टप्प्यात तुमचं लक्ष दीर्घकालीन यश मिळवण्यावर जास्त असेल. पटकन मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा तुम्ही अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक कराल ज्याचा फायदा पुढे मोठ्या प्रमाणावर होईल. यामुळे तुमचं भविष्य अधिक सुरक्षित आणि मजबूत बनू लागेल. तुमच्या निर्णयांमध्ये एक परिपक्वता आणि दूरदृष्टी दिसेल.
तुमच्या आयुष्यात काही नवीन जबाबदाऱ्या येतील, ज्या तुम्हाला आधी थोड्या जड वाटतील, पण हळूहळू तुम्ही त्या जबाबदाऱ्या सहजपणे सांभाळायला शिकाल. यामुळे तुमच्यावर लोकांचा विश्वास वाढेल आणि तुम्हाला अधिक मोठ्या संधी मिळण्याचे दरवाजे उघडतील. या काळात तुमच्यातील शांत आत्मविश्वास सर्वात मोठा आधार ठरेल. तुम्ही कमी बोलून जास्त करून दाखवाल. तुमच्या कृतीमधूनच तुमची किंमत दिसेल आणि लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. कोणालाही काही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही, कारण तुमचं कामच तुमचं उत्तर देईल. तुमच्या आयुष्यातील काही अनपेक्षित बदल तुम्हाला नव्या अनुभवांकडे घेऊन जातील. सुरुवातीला हे बदल अनोळखी वाटतील, पण त्यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. हे अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत आणि समृद्ध करतील. शेवटी हा टप्पा तुम्हाला एका अशा पातळीवर नेईल, जिथे तुम्ही फक्त परिस्थितीनुसार जगणार नाही, तर परिस्थिती घडवणारे व्यक्ती बनाल. तुमचं प्रत्येक पाऊल ठाम, विचारपूर्वक आणि परिणामकारक असेल आणि हाच बदल तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. या पुढील टप्प्यात मेष राशीच्या आयुष्यात परिणामांची खोली वाढताना दिसेल. आधी केलेल्या प्रत्येक कृतीचा आता स्पष्ट आणि ठोस परिणाम दिसू लागेल. लहान वाटणारे प्रयत्नही मोठ्या फायद्याचे ठरतील, कारण तुम्ही आता प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक आणि नेमक्या हेतूने करत आहात. ही जाणीवच तुमच्या प्रगतीला स्थिर आधार देईल. तुमच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतील, जे तुम्हाला आतून तपासून पाहतील. हे प्रसंग सोपे नसतील, पण त्यातून बाहेर पडताना तुम्हाला स्वतःबद्दल एक वेगळाच विश्वास मिळेल. मी कोणत्याही परिस्थितीत टिकू शकतो, ही भावना तुमच्यात खोलवर रुजेल. हा आत्मविश्वास पुढील प्रत्येक निर्णयात दिसून येईल. या काळात तुमच्या बोलण्याला एक वेगळीच ताकद येईल. तुम्ही जे काही बोलाल ते लोक गंभीरपणे ऐकतील, कारण तुमच्या शब्दांमध्ये अनुभव आणि स्पष्टता दोन्ही असतील. यामुळे तुम्ही लोकांना मार्गदर्शन करू शकाल आणि काहींसाठी प्रेरणास्थानही बनाल. तुमचं मत आता केवळ मत राहणार नाही, तर दिशा देणारी गोष्ट बनेल. तुमचं लक्ष आता फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहणार नाही. तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. कोणाला मदत करणं, मार्गदर्शन करणं किंवा योग्य सल्ला देणं, या गोष्टी तुमच्यासाठी नैसर्गिक होतील. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी आणि आदरणीय बनेल. या टप्प्यात तुमच्या आयुष्यात शांत शक्ती विकसित होईल. बाहेरून तुम्ही नेहमीसारखे दिसाल, पण आतून खूप मजबूत आणि स्थिर असाल. कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरण्याऐवजी तुम्ही ती समजून घेऊन त्यावर उपाय शोधाल. हीच स्थिरता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. तुमच्यातील संयम आता खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. आधी जिथे तुम्ही पटकन प्रतिक्रिया देत होता, तिथे आता तुम्ही योग्य वेळ येईपर्यंत थांबायला शिकाल. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्यासाठी खूप मोठा फायदा करून देईल. त्यामुळे वेळ आणि संयम हे तुमचे सर्वात मोठे साथीदार ठरतील. या काळात काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातूनही तुम्हाला काही महत्त्वाचे धडे मिळतील. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी नवीन शिकवेल आणि पुढच्या वेळी अधिक मजबूत बनवेल. त्यामुळे कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही. प्रत्येक अनुभव तुमच्या वाढीसाठी उपयोगी ठरेल. शेवटी हा टप्पा तुम्हाला अशा अवस्थेत घेऊन जाईल, जिथे तुम्ही फक्त यशस्वी होण्याचा विचार करणार नाही, तर योग्य आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा विचार कराल. तुमचं ध्येय, तुमचे निर्णय आणि तुमची कृती सगळं काही एकाच दिशेने जाईल आणि त्या दिशेला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ सापडेल. या पुढच्या प्रवाहात मेष राशीच्या आयुष्यात निर्णयांची अचूकता आणखी वाढताना दिसेल. आधी अनेक पर्यायांमध्ये अडकून पडण्याची सवय होती, पण आता तुम्ही थेट योग्य पर्याय ओळखून त्यावर ठामपणे उभे राहाल. तुमचं मन आणि बुद्धी यांच्यात एक समतोल तयार होईल, ज्यामुळे घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरतील. तुमच्यातील धैर्य आता वेगळ्याच पातळीवर जाईल. जिथे इतर लोक मागे हटतात, तिथे तुम्ही पुढे जाण्याचा निर्णय घ्याल. हा धोका घेण्याचा स्वभाव तुम्हाला मोठ्या संधीपर्यंत पोहोचवेल. प्रत्येक वेळी जिंकणं गरजेचं नाही, पण प्रयत्न करण्याची तयारी तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेईल. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा संधी येतील, ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यामागे मोठा फायदा लपलेला असेल. त्यामुळे कोणतीही संधी छोटी समजू नका. प्रत्येक गोष्ट नीट समजून घेतल्यावरच निर्णय घ्या. तुमचे निरीक्षण आणि अनुभव यामुळे तुम्ही योग्य निवड करू शकाल. तुमच्या आयुष्यातील काही लोक आता तुमच्यासोबत अधिक घट्टपणे जोडले जातील. हे लोक तुमच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावतील. ते तुमच्यासोबत उभे राहतील, तुमचं ऐकतील आणि गरज पडल्यास योग्य सल्लाही देतील. अशा लोकांची किंमत ओळखणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल.
या टप्प्यात तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न कराल. हे माझ्यापासून होणार नाही हा विचार हळूहळू संपेल आणि त्याऐवजी मी करूनच दाखवेन ही भावना निर्माण होईल. यामुळे तुम्ही अशा गोष्टी साध्य कराल ज्या आधी अशक्य वाटत होत्या. तुमच्या आयुष्यात एक प्रकारची शिस्त येईल जी आधी नव्हती. वेळेचं व्यवस्थापन, कामाची पद्धत आणि रोजच्या सवयी सगळ्यात सुधारणा होईल. ही शिस्तच तुमच्या यशाचा पाया ठरेल. सातत्याने केलेले छोटे प्रयत्न मोठा परिणाम देऊ लागतील. या काळात तुम्हाला स्वतःबद्दल एक वेगळी जाणीव होईल. तुमच्यात किती ताकद आहे, तुम्ही किती सहन करू शकता आणि किती मोठं काही साध्य करू शकता ही जाणीव तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून टाकेल. शेवटी हा टप्पा तुम्हाला एका अशा स्थितीत घेऊन जाईल जिथे तुम्ही फक्त आयुष्य जगणार नाही तर आयुष्य घडवणार आहात. तुमच्या प्रत्येक निर्णयात आत्मविश्वास, प्रत्येक कृतीत ठामपणा आणि प्रत्येक पावलात स्पष्ट दिशा दिसेल आणि हाच बदल तुम्हाला खऱ्या अर्थाने वेगळं आणि यशस्वी बनवेल. तुम्हाला वाटतं का की तुमच्या आयुष्यातही असा बदल सुरू आहे? मग हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच ठरवा की पुढचं पाऊल काय असणार आहे. जर तुम्ही मेष राशीचे असाल किंवा तुमच्या आसपास कुणी असेल तर हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण कधी कधी योग्य वेळी मिळालेली एक माहिती आयुष्याची दिशा बदलते. खाली कमेंटमध्ये तयार आहे असे लिहा. जर तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्यासाठी खरोखर तयार असाल. तुमचं एक कमेंट फक्त शब्द नसणार, ती तुमची सुरुवात असेल. आणि हो, अशाच अजून हटके आणि मनाला भिडणाऱ्या राशी भविष्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी काही खास घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ.